वरती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावरती आहे. मॅच मध्ये पुढचा चेंडू बसेल पण ट्रॅक वरती आहे. सलामीचा बॅटर तंबूच्या आश्रयामध्ये आला दिनेश आणि दिनेशची जागा भरून नवीन बॅटर मैदानात रोशन दाखल झाला. त्या समेत सलामीचा बॅटर ओमकार आणि बॉल ट्रॅक वरती येतो बाय नितीन. चांगला फटका, चांगला फटका, फटका जातोय स्टँड ऑफ डिलिव्हरी. इथे चेंडू थांबणार नाही, चेंडू जातो बाई सीमा पार येतो बाई साधा बा षटकार. पुढचा चेंडू यावेळी गॅप मध्ये वा पॉइंट मध्ये ढकलला. इथे चेंडू थांबणार नाहीये की काय, चेंडू ओढला यावेळी. इथे दोन दुसरी धावसाठी इथे 2 धावा कंप्लीट. 2 धाबेने इथे धाव फलक ढकललं जात आहे. तो टोटल धावसंख्या जाती आहे 14 या आकड्यावरती आहे. पहिला गेला तर आतापर्यंत नंदू सर धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 5 चेंडूंची फेकी झाली आहे. तिसरं 3 षटकांचा सामना असेल मागच्या मॅचमध्ये पाहिला गेला. तिसरा राऊंडसाठी मात्र जाऊन पोहोचलाय तो अर्बन संघ आणि या संघांमध्ये कोण जो विजयाच्या घरात जाईल तो अर्बन संघाशी लढत करेल. कालची सेमीफायनलमध्ये पाहायला गेलं नंदू सरांची पॅक केलेली टीम जाऊन पोहोचली आहे फायनलच्या थरारामध्ये निश्चितच. आणि इथे जाऊया मॅचमध्ये. इथे गोकुल सरांचं जमिनी समांतर राहते. इथे अभ्यंतर धाब्याने धावफलक जोडले जात आहे. टोटल 15 या आकड्यावरती असतील. धावसंख्या जाऊन पोचते 15 या आकड्यावरती. आणि शेवटच्या चेंडूवरती चुकी आली आणि स्वेट चेंडू अभ्यंतर धाब्याने धावसंख्या जाऊन पोचली. टोटल 15 या आकड्यावरती असेल. पुढचा चेंडू बन ट्रॅकवरती नितीन. चांगला फटका, चांगला फटका. इथे की आपण ढकला चेंडू क्षेत्र चेंडू खाली येतोय नशिबाने चेंडूने वलन घेतला. चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी आणि 4 धाब्यांच्या मदतीने षटक क्रमांक 1 संपुष्टात येत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल आता 19 आकड्यावरती. नवीन बॉल ट्रॅकवरती येतोय. कल्पेश असेल धामोती संघाचा कल्पेश असेल चांगली गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये होते आणि सलामीचा बॅटर आहे आणि तोच बॉल ट्रॅकवरती येतोय. स्वतःचा वैयक्तिक संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो कल्पेश. 6 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. 6 चेंडूमध्ये पाहिली गेलं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती नसरापूर संघाची टोटल 19 या आकड्यावरती आहे. पहिलं जाईल कितपत धावसंख्या नेऊन ठेवण्याचं काम करणार आहे कारण की तो नसरापूर संघ कारण की त्यांना माहिती आहे धामोते संघ सुद्धा तेवढाच ताकदीवान आहे. पुढचा चेंडू कल्पेश सहजरीतीने फ्लेट केला या चेंडू कारभार पद्धत चेंडू इथे यावेळी परत चेंडू खाली जातोय. एका धावेने एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे ढकलला संघाचं आणि धावसंख्या जाऊन पोचते ठोठाला 20 या आकड्यावरती. देखना स्ट्रोक मोठा फटका खेचण्याच्या बेतात मिस टाइम फटका झाला. इथे एकदा मिळते दुसरी धावसाठी मैदान प्रयत्न. इथे डायरेक्ट थ्रो येतो आहे तर इथे विकेट परतावं लागलं असतं पण तसं काही झालं नाहीये. इथे 2 धावा कंप्लीट 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचतोय 22 या आकड्यावरती आहे. चांगला फटका, चांगला फटका. इथे चेंडू क्षेत्र चेंडू काढली चेंडू पण बाउन्स 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल ते 26 या आकड्यावरती 26 रन्स. आतापर्यंत 3 चेंडूंची फेकी झाली आहे. नशिबाने चेंडू पडल्यानंतर जो उंचावरून जातो आहे तो डायरेक्ट आहे का 4 धाब्यांसाठी आणि 4 धाब्यांच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते आहे टोटल 26.
पुढचा चेंडू बॉल ट्रॅकवरती कल्पेश स्ट्रायकरसाठी घेतोय रोशन, त्याच्या समोर सलामीचा बॅटर ओमकार. उंचावरती चेंडू, चेंडू जातोय, सीमा पार येतोय, 6 धाब्यांसाठी येतोय षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती टोटल 32 रन्स. नाही पाडणार तू आता, नाही पाडणार. दुसरा बॉल दे, चल इथे बॉल दे. जो मॅच मध्ये पाहायला गेला चांगला फटका आला मिड विकेटच्या डोक्यावर सलामी ठोकणारा षटकार आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 32 याकडे भरती आहे. पण ट्रॅकवरती कल्पेश आणि ते समवेत नॉन स्ट्राईक समोर खेळतो बाय त्याने षटकार लगावलाय रोशन. चांगला फटका विषयमध्ये फटका सजला इथे क्षेत्र चेंडू खाली येतोय. इथे एक धाव मिळतीये, एका धावेने इथे धाव पुढे ढकलत आहे. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची टोटल 33 या आकड्यावरती आणि स्ट्रायकिंग साठी घेतो सलामीचा बॅटर ओमकार. यावेळी चेंडू दिशा दाखवण्याचं काम केलंय. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू 4 धाब्यांसाठी, या 4 धावेने धावफलक जात आहे संघाचा टोटल 37 रन 37 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक 2 संपुष्टात आला. 12 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. धावसंख्या जाऊन पोहोचली संघाची टोटल पाहायला गेलं तर निश्चितच 37 रन्स आणि आता अजूनही 7 चेंडूचा खेळ मैदानात बाकी आहे. सलामीचा बॅटर ओमकार आणि त्याच्या समवेत जोडला आहे रोशन. बॉल ट्रॅक वरती आहे. नवनाथ बॉल ट्रॅक वरती नवनाथ येतोय. जर मॅच मध्ये पहिलं गेलं तर धावसंख्या जम पोहोचतीये ती संघाची पहिलं गेलं तर निश्चितच 37. त्रिफालाची डिस्ट्रॉय फर्निचर डिस्ट्रॉय केलं यावेळी ओयुशी आउट बॅक टू पवेलियन. आता रोशनची जागा बनवण्यासाठी परेश नवीन मैदानात दाखल. चांगली फलंदाजी केली रोशनच्या फळीतून, चांगली घणाघाती प्रहार पाहायला मिळाले मॅच मध्ये. आणि आता नवीन बॅटर मैदानात परेश दाखल झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते पाहायला गेलं तर आतापर्यंत 37